परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात आज मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा. देगलूर. परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात आज मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यानंतर विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व व्यक्त केले. तसेच श्रीमयी आलुरकर या विद्यार्थिनींनी मराठी गीत सादर केले. तसेच माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सुरेशराव कुलकर्णी यांनी स्वरचित मराठी कविता सादर केली व विद्यालयातील विद्यार्थिनी सृष्टी बावगे, रुची पांचाळ या विद्यार्थिनींनी स्वरचित कविता सादर केली. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते विद्यालयातील सहशिक्षक सुजित मुगुटकर यांनी बोलताना म्हटले की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषा बोलली जाते. मराठी भाषा जगभरात पोहोचण्याचे काम आजवर अनेक मराठी साहित्यिकांनी केले आहे. मराठीतील थोर साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 21 जानेवारी 2013 रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. कुसुमाग्रजांचे मराठी साहित्य क्षेत्रातील योगदान अधिक आहे. कुसुमाग्रज हे नाटककार, कथाकार, कादंबरी कवी आणि समीक्षक यामध्ये मोठी ख्याती आहे. वि. वा. शिरवाडकर यांना कुसुमाग्रज नाव कसे पडले याबद्दलची माहिती त्यांनी दिली. कुसुमाग्रज यांचे पूर्ण विष्णू वामन शिरवाडकर आहे. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी नाशिक येथे झाला. ते साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज हे दुसरे साहित्यिक ठरले. कुसुमाग्रज हे काही काळ चित्रपटात छोट्या भूमिका केल्या, पटकथा लिहिल्या. यानंतर स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. 1930मध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिरात सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता. त्यांचा क्रांतिकारी कवितांची सुरुवात झाली. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रीय स्वतंत्र राज्य तयार झाले होते. त्यावेळी मराठी भाषेला अधिकृत भाषा मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे 1 मे रोजी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात बोलताना माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माधव जोशी यांनी मराठी भाषेबद्दलची माहिती देत त्यांचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माधव जोशी तसेच माध्यमिक विद्यालयाचे अभ्यासपूरक मंडळ प्रमुख सुरेश कुलकर्णी व प्राथमिक विद्यालयाच्या अभ्यासपूरक मंडळ प्रमुख सुरशेटवर मॅडम या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ संध्या पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता कल्याण मंत्र्याने करण्यात आली. यावेळेस मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.